माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता बघा नवरात्र सुरू झालेलं आहे आणि अगदी आनंदाचे हे दिवस असतात, उत्साहाचे दिवस असतात आणि याच्यातले उपाय देखील तितकेच प्रभावी असतात। तर आता उद्या चौथी माळ आहे, तर आपल्याला उद्या चौथ्या माळेला हा उपाय करायचा आहे। आता समजा यदा कदाचित तुम्हाला काही अडचणींमुळे उद्या नाही जमलं तर तुम्ही ज्या कुठल्या दिवशी तुम्हाला नवरात्रीमध्ये वेळ असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करा। मात्र नवरात्रीमध्ये एका तरी माळेला अवश्य हा उपाय तुम्ही केला पाहिजे। त्यातले त्यात जर तुम्हाला कुठल्याच दिवशी जमलं नाही तरी अष्टमीला आणि नवमीला मात्र हा उपाय तुम्हाला 2 दिवस अवश्य करायचा आहे। याचे भरपूर लाभ, भरपूर फायदे तुम्हाला बघायला मिळतील। घरामध्ये काही पैशाची आवक वाढत नसेल किंवा काही आर्थिक अडचणी असतील तर या उपायामुळे त्या खूप प्रमाणामध्ये कमी होतात। तर बघा, आपण नवरात्री सुरू होण्याच्या आधी छान अशी स्वच्छता करून घेतलेली असते घराची, तरी देखील रोज आपल्याला काय करायचं आहे, नवरात्रीमध्ये आपलं जे मेन प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे। ओल्या कापडाने ते स्वच्छ करायचं आहे उठल्याबरोबर। त्याचबरोबर उंबरठ्यावरती देखील आपल्याला पाणी आणि गोमूत्र शिंपडून छान उंबरठा पुसून घ्यायचा आहे। उद्या चौथी माळ आहे, तर अवश्य हे सर्व करा तुम्ही। किंवा मग नवरात्रीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी या गोष्टी अवश्य करा। अष्टमीला आणि नवमीला तर अवश्य आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने छान प्रवेशद्वार तुम्ही सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तुळशीसमोर देखील दिवा लावून घ्यायचा आहे, कारण तुळशीमध्ये लक्ष्मी असते। तुळशीची जितकी सेवा आपण करू तितकी आपली सेवा माता लक्ष्मीपर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्याचा निश्चितच खूप चांगला लाभ होतो। आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक वातावरण तयार होते। आता बघा, आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उद्या चौथ्या माळेला हा उपाय करू शकता। नाही जमलं तर 5व्या, 6व्या किंवा 7व्या माळेला करू शकता। आणि या कुठल्याच दिवशी तुम्हाला जमलं नाही तरी वेळात वेळ काढून तुम्ही 8व्या आणि 9व्या दोनही दिवशी तुम्ही करा हा उपाय, किंवा अष्टमीला तरी करा नाहीतर नवमीला। आता हा जो उपाय आहे तुम्हाला 2 ठिकाणी करायचा आहे। तर कुठे करायचं आहे बघा, तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या घरामध्येच हा उपाय करायचा आहे। त्यासाठी एक छोटीशी डिश घ्या आणि त्यावरती आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे। एकच लागणार आहे विड्याचं पान। त्याची जी मऊ बाजू आहे त्याच्यावरती तुम्हाला हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं, म्हणजे कुंकवामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची, पाणी मिक्स करायचं आणि तुम्हाला याने स्वस्तिक काढून घ्यायचं या पानावरती। आणि जे बिंदू असतात ते द्यायला विसरायचं नाही। तर असं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे। देठाची बाजू देवीकडे करायची आहे, किंवा टाक असतील तुमच्या घरामध्ये, घट बसवलेला असेल त्यासमोर तुम्ही हा उपाय करू शकता। किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल, आपले देव आहेत, देवार आहे, त्याच्यासमोर तुम्ही हा उपाय करू शकता। शक्यतो देवाऱ्याच्या समोरच हा उपाय केलेला खूप सुंदर आहे। तर अशा पद्धतीने देठ आपल्याला देवांकडे करायचे, स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक पणती प्रज्वलित करायचं आहे। आता दिवा तुम्ही कुठला घेणार, मातीचा घ्या, चांदीचा घ्या, पितळेचा घ्या, स्टीलचा घ्या, कुठलाही दिवा तुम्ही वापरू शकता। आणि दिव्याची जी वात आहे ती तुम्हाला देवीकडे करायची किंवा देवघराकडे करायची आहे। लक्षात घ्या, दक्षिणेला दिव्याची वात करायची नाही। तर तुम्ही तुमच्या देवांकडे ही वात करायची आहे। या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायच्यात। लवंगा टाकत असताना त्या चांगल्या बघून घ्या, किंवा मग पिरियड्सचे हात लागलेले अशा लवंगा घेऊ नका। तर अशा 2 लवंगा तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत, 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्यानंतर 108 वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे, म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा 108 वेळा नवार्णव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आता जप कशावर, तुम्ही जप माळेवर पण करू शकता। तुमच्याकडे जपमाळ असेल, कमळगट्ट्याची माळ असेल तर त्यावर अवश्य तुम्ही करू शकता। जपमाळ नसेल तर 5 ते 10 मिनिटं तुम्ही हा जप करायचा आहे। आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय
उद्या 4थ्या माळेला किंवा मग 5व्या 6व्या 7व्या माळेला तुम्ही करू शकता। आणि यापैकी कुठल्याच दिवशी जर तुम्हाला जमणार नाही उपाय तर अष्टमी नवमीला मात्र हा उपाय करायला चुकू नका। आता तुम्हाला काय करायचं आहे, आता हा घरामध्ये दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे। आता दुसरा जो दिवा आहे तो तुम्हाला घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे। कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा तुमचं ग्रामदैवत असेल, ग्रामदेवी असेल त्या मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल, किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणं जमत असेल तिथे गेलात तरी चालेल, किंवा तुमच्या गावामध्ये जे कुठलं देवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन हा उपाय केला तरी चालेल, माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये केला तरीही चालेल। तिथे काय करायचं आहे, तुम्हाला पुन्हा एक पान घेऊन जायचं आहे, विड्याचं पान घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक दिवा घ्यायचा आहे। तर तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊन गेलात तरीही चालेल, कुठलाही तुम्ही घेऊन जा। आणि तिथे तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा पानावरती स्वस्तिक आपल्याला हळद कुंकाने काढायचं आहे। घरून काढून नेलं तरीही चालेल। तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मातेच्या मूर्तीसमोर किंवा मंदिरामध्ये गाभाऱ्याच्या समोर तुम्हाला अशा पद्धतीने हे पान ठेवायचं आहे। एखादा पेपरचा तुम्ही तुकडा नेला तरी चालेल आणि त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे। देठ देवीकडे करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा मातीचा किंवा मग कणकेचा दिवा जो कोणता तुम्ही नेणार असाल दिवा तर तो तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे। तर दिव्यामध्ये तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेल वापरू शकता किंवा मग तिळाचं तेल वापरू शकता। आणि अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला पुन्हा 2 लवंगा, 2 कापूर आणि 1 रुपयाचं नाणं मात्र मंदिरामधल्या दिव्यामध्ये तुम्हाला तिथे टाकायचं आहे। तिथे पण बसून तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। तुम्हाला असा 108 वेळा जप करायचा आहे। तिथे देखील तुम्ही जपमाळ घेऊन जाऊ शकता। आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर जप करायचा आहे आणि देवीला नमस्कार करायचा आहे। आता ज्या दिवशी तुम्ही घरी दिवा प्रज्वलित करणार असाल त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, मंदिरामध्ये देखील अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता उद्या समजा 4थ्या दिवशी तुम्ही करणार असाल हा उपाय, तर तुम्ही दोन्ही ठिकाणी असा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही आज देखील 3ऱ्या माळेला देखील हा उपाय करू शकता किंवा मग तुम्ही अष्टमीला, नवमीला करू शकता। जेव्हा तुम्हाला नवरात्रीमध्ये वेळ असेल त्या दिवशी एका तरी दिवशी तुम्ही अवश्य हा उपाय करा। याचे खूप प्रभाव चांगले आहेत। आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येण्यासाठी हे जे उपाय आहेत ते अत्यंत छान आहेत। तर उपाय करायचा कधी, तर तुम्ही अगदी पहाटे पण करू शकता हा उपाय आणि संध्याकाळी 6 नंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता। मंदिरामध्ये पण आणि घरामध्ये पण अत्यंत छान उपाय आहे। फक्त तुम्हाला मासिक धर्मामध्ये म्हणजेच पिरियड्समध्ये, सूतकामध्ये हा उपाय करायचा नाही किंवा कोणाकडून करून पण घ्यायचा नाही आहे घरामध्ये। आणि हा जो उपाय आहे स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात। तर अवश्य उपाय करा आणि जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या दिव्याचं करायचं काय। आता मंदिरामध्ये जो दिवा तुम्ही लावणार आहात अर्थातच तो काय आपण पुन्हा आणणार नाही, पण जो घरचा दिवा आहे तो दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुळशीसमोर दिवा लावण्यासाठी पुन्हा वापरू शकता। आणि जे पान आहे ते पान जे आहे स्वस्तिक काढलेलं, तर ते तुम्हाला काय करायचं आहे, घरातल्या कुंडीमध्येच तुम्हाला ते मातीमध्ये दाबायचं आहे। ज्या लवंगा आहेत त्या देखील तुम्ही घरच्याच कुंडीमध्ये दाबून ठेवायच्या आहेत आणि मंदिरामधल्या दिव्यामधलं काहीच आपल्याला रिटर्न आणायचं नाही। आणि घरामध्ये हा उपाय करत असताना आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर देखील हळद कुंकाने स्वस्तिक काढायचे। त्याचबरोबर जे किचनचा आपला हे आहे भिंत आहे
जिथे आपण गॅस ठेवतो म्हणजे पूर्वेकडील जी भिंत आहे त्या ठिकाणी देखील हळद कुंकवाने स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे स्वस्तिकाचं तोंड हे पश्चिम दिशेला होणार. अशा पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. तर जास्तीत जास्त मैत्रिणींना हा उपाय शेअर करा, म्हणजे इथून पुढे नवरात्रीमध्ये त्या एकदा तरी हा उपाय करू शकतील आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, वैभव ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी हा उपाय खूप खूप प्रभावी आहे. त्यामुळे अवश्य व्हिडिओ सर्व मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या देखील हा उपाय नवरात्रीमध्ये करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील खूप चांगले याचे अनुभव येतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.